सांगोला तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आमदार शाहीबाब पाटील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत 31 गावांचा समावेश. ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ. सांगोला तालुक्यातील वंचित 12 गावांसाठी वरदानीय असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपगृहाचे बांधकाम, ऊर्ध्वगामी नलिका बांधकाम, वितरण कुंड, मुख्य गुरुत्वीय नलिका, बंदिस्त नलिका तसेच फिडर नलिकेच्या कामाची सुमारे 299 कोटी 21,31,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्याने सांगोला तालुक्यातील इततपूर आणि शिवणे गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून 14 गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिवसेनेचे आमदार शाहीबाब पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या शिवणे व इततपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार शाहीबाब पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक आबासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवते, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, सरपंच दादासाहेब गाडगे, शंकर जाधव, विजय इंगोले, महादेव शिंदे, प्रवीण मैले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शाहीबाब पाटील म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा. या योजनेला नव्याने मंजुरी मिळवून 12 वंचित गावातील 41,000 एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला. तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला 883 कोटी 78 लाख रुपयाच्या खर्चात मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी, सोनरवाडी, आजनाळी, वाकीशिवणे, नळेवाडी, यलमार मंगळवाडी, गणगरवाडी, चिकमहूद, कटपळ, खवासपूर, जुनी लोटीवाडी, नवी लोटीवाडी व इटकी या गावांचा समावेश होता. एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत इततपूर आणि शिवणे गावांचा नव्याने समावेश केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे शिवसेनेचे आमदार शाहीबाब पाटील यांनी